रामकृष्ण हरी मंडळी. तर ऑलमोस्ट आमची उन्हाळी सुट्टी संपत आल्यावरती आम्ही डिसाईड केलं की आपल्याला कुठेतरी फिरायला जायचं आहे. मग अचानक भयानक आमच्या दीदीच्या डोक्यात आणि भावाच्या डोक्यात ट्रूप पेटली. म्हणलं की सिंहगडला जायचं आहे. ठीक आहे म्हणलं, जाऊया चला सिंहगडला. घेतली बॅग, उचललो, सगळ्यांना 6 वाजता गेलो. मनपाची बस पकडली, मनपाला आलो. मनपावरनं स्वारगेटवरनं सिंहगडची बस पकडली. तसं आमचा 40 रुपयामध्ये सगळा प्रवास झाला. पण त्याच्यानंतर तिथनं पुढं आम्हाला 15-15 रुपयाचं तिकीट काढावं लागलं. तिकीट काढलं, आलो, अलीकडे थांबलो. त्यानंतर माझ्या दीदीची मैत्रीण येणार होती, त्यासाठी आम्ही बराच वेळ थांबलो. तेवढ्यात आमचा चिप्स वगैरे खाऊन झाले. मग अलीकडे येऊन एका झाडाखाली बसलो. तर आमच्या कृष्णा दादाला एक छानसा कोंबडा आवडला. मग तो त्याची मिमिक्री करत होता. मग त्याचं सगळं मिमिक्री वगैरे करून झाल्यानंतर तिची फ्रेंड आली. मग आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून छानपैकी असा नाश्ता केला. आमच्या मम्मीने पोहे करून दिले ते. त्यासाठी मग असं काय बाहेरने घेऊन खाण्यात अर्थ पण नव्हता, कारण आमची मम्मीच सुगरण आहे. करावं लागतं काय ना काहीतरी, कारण कसे ती पण ब्लॉग बघते. नंतर मग होऊन मला बोल की एवढं चांगलं करून दिलं आणि नंतर मला नावं ठेवते. नंतर आम्ही पोहे खाल्ले आणि 9 वाजता बरोबर आम्ही ट्रेकिंगला चालू केलं. एवढ्या तडकत्या फडकत्या उन्हात आम्ही वरती येऊन ट्रेकिंग करायला चालू झालं. नंतर झाडांच्या त्या सावलीमध्ये जी ती मंद हवा अशी चालत होती ना, तिला भारी वाटली. आमच्या मागून ते आजोबा पण पुढनं गेले. आम्हाला वाटलं की आम्ही काय एवढी तरुण पोरं आहेत तरी आम्हाला चढायला होईना. आम्ही वरती आल्यावरती मग बराच वेळ थांबलो, एक अर्धा तास तरी. आणि हे लोक मग मागून अलीकडनं चढत आले, एकदम अवघड ट्रेकवरनं. म्हणलं मला रिस्क घ्यायची नाही आहे, माझे हातपाय नीट आहे, एकुलती एक पोरगी आहे आमच्या घरच्यांची. तसा पोरगा आहे पण काय करावं, पोरगी तर एकुलती एक आहे ना. वरती आलो, वरती पायऱ्या चढत मग मेन दरवाजापाशी आलतो. तिथून तो जो व्ह्यू होता ना, कसम एक नंबर. तिकडचा व्ह्यू एन्जॉय करत मग वरती आलो आणि नंतर एका झाडाखाली बसलो निवांत एक तासभर तरी, कारण सगळ्यांचे पाय असे ना दुखत होते खूप. नंतर मग बोललं की वर आल्या म्हणलं ती करवंद तर खायलाच पाहिजे. तर मग भावाला सांगितलं की जा रे बाबा पटकन करवंद आण सगळ्यांसाठी. भावा करवंद घेऊन आल्यानंतर मग एका दादाने सांगितलं की चला तुम्हाला जेवायला अशी छानपैकी जागा करून देतो. मग त्यांच्याकडनं एक 2-3 प्लेट भजी घेतल्या, मस्त ताक वगैरे घेतलं. आम्ही तसं पण मुगाची भाजी आणि सगळं घेऊन आलतो. तेवढ्यातच एक गाडवीन दिसली. दीदीला म्हणलं सेम तुझ्यासारखी आहे ग ती गाडवीन. मग नंतर तिच्या मोये करत आम्ही मग नंतर खाली उतरलो. तुझी बॅगेतलं सामान काढ बघू काय. सेम बर्थडे फ्रेंड. खाली उतरायला 4 वाजलेले. खाली उतरूस तर 6 वाजले. तिथनं परत बस पकडून मग घरला यायला तर लय टाईम झाला होता. घरी आम्ही आलो 11 वाजता. तिकडचा जो व्ह्यू होता आणि तिकडचा जो प्रवास होता तो खूप छान होता. म्हणजे कसं आहे की आपल्याला आपल्या लाईफमध्ये कधी ना कधीतरी असं करायला पाहिजे. म्हणजे लाईफमध्येच नाही तर आठवड्यातनं एकदा तरी ट्रेकिंग झालीच पाहिजे. चला ठीक आहे, ट्रेकिंग करत नाही, कसला तरी व्यायाम व्हायला पाहिजे ना. सगळे मला म्हणतात एवढी तब्येत असून तू ट्रेक कशी काय करते. जा रे बोलायचा, आपल्याला ट्रेक करायला आवडतं, मग तब्येतीपाशी घेऊन काय करताय. तब्येत जरी असली माणसाची, ट्रेक झाला तर माणसाला किती भारी वाटतं ना, हे मला विचारा. मी अनुभवलंय. खाली उतरताना मस्त उतरलंय, पण घसरत पण उतरलंय, असं पण नाही. चढताना काय नाही वाटत, चढताना धाप लागते, सारखं पाणी पिऊ वाटतंय. पण कसं असतं, ट्रेक वगैरे केला की किंवा कुठं व्यायामाचा ठेवला तर माणूस चांगला तगडा होता. मग नंतर मस्तपैकी एक उसाचा ग्लास 2-3 ग्लास पिल्यानंतर घरच्या वाटेला निघालो. घरच्या वाटेला निघताना बस एवढी मस्त जाम फुल होती ना, खडकवासल्याचा मस्तपैकी व्ह्यू घेत आम्ही नंतर मग घरला आलो. पुलावरनं चालत येऊस तर मग विचार केला की मेट्रोनी जाऊया. पण मग परत विचार आला की रामवाडीवरनं जायचं कसं. जाऊ दे म्हणलं, चला घरला आता.